नमस्कार मित्रांनो, मी रामदास खरे साहित्य मोड या यूट्यूब चॅनलसाठी सादर करतोय कविश्रेष्ठ ग्रेस यांच्या संध्याकाळच्या कविता या कविता संग्रहाचे परिचय। भुरभुरत्या संधी प्रकाशात भिजलेले कार्तिकातले धुके, डोळ्यांच्या भावल्यानं चिकटलेले मायाचे क्षण, सरकणाऱ्या क्षितिजावर ओळख हरवून बसलेली छाया वेळे आणि अथांगपणात बुडालेले माझे स्वप्नगंध, एक हलकासा तरंग घेऊन मीही ढवळून काढावा असं म्हणतं। ही शिखरे मोडावीत, ही शिखरे मोडावीत, ही झाडे सारावीत, हा पूल जोडावा आणि नसलेल्या सुरूंच्या झाडांना द्यावी एखाद्या प्राचीन शिल्पाची पार्श्वभूमी। अगदी स्पष्टपणे आठवत आहे की महाविद्यालयात असताना शेवटच्या वर्षात साधारण 1984च्या सुमाराला एका वाचनालयामध्ये नेमक्या संध्याकाळच्या वेळेला कवी ग्रेस यांच्या संध्याकाळच्या कविता हा संग्रह माझ्या हाती आला। सुरुवातीला काही कविता वाचल्यानंतर हे खूप वेगळं आहे असं मला भासलं। कुणीतरी मला संमोहित करतंय, आजूबाजूचे वातावरण भारावल्यासारखे झालेले आणि मी त्यात नखशिखांत भिजून गेलेले असा मला काहीसा भास झाला। अगदी प्रांजळपणे कबूल करतो की मला त्या कविता अजिबात समजल्याच नाहीत। त्या कवितांना भेटण्याची ताकद माझ्यापाशी नव्हतीच आणि त्या कविता समजून घेण्यास मी चांगलाच कमी पडत होतो। दुसऱ्या दिवशी सकाळी बाजारात गेल्यानंतर पहिलं काम केलं की तो संग्रह पहिला मी पुस्तकाच्या दुकानात जाऊन विकत घेतला। पुन्हा भारवल्यासारखा तो वाचून काढला। मात्र कवी ग्रेस आणि त्यांनी उभे केलेल्या शब्दांचे अनुभूतीचे विलक्षण साम्राज्य समजून घेण्याचा मी हळूहळू प्रयत्न करू लागलो। कुठल्याही संमेलनाला, चर्चासत्रांना अथवा एखाद्या साहित्यिक विषयक उपक्रमाला अजिबात ग्रेस जायचेच नाहीत आणि त्यामुळे कवी ग्रेस यांच्याबद्दल कुतूहल मला वाढवू लागले, त्यांच्याबद्दलची ओढ वाढू लागली, त्यांची एकंदरीत पुस्तकं वाचण्याची माझी एक प्रकारची उर्मी जागृत झाली। अज्ञातवास आणि कवी ग्रेस यांचे अतूट असे नाते असावे असं मला वाटतं। कवी ग्रेस यांचा संध्याकाळच्या कविता हा कविता संग्रह 1967 साली प्रकाशित झाला। मुंबईचं पॉप्युलर प्रकाशन आहे, त्यांनी तो प्रकाशित केला। तो संग्रह मुंबईच्या पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केला आणि कविता संग्रहात आषाढवन, चंद्रदून, मरणगंध, स्मरणशिल्प, उर्मिलेच्या कविता आणि बर्फाच्या कविता अशा शीर्षकांच्या अंतर्गत काही कविता लिहिलेल्या आहेत। कवीने या कविता कधी लिहिल्या, कुठे लिहिल्या, कधी त्याला स्फुरल्या याची सर्व प्रकारची तपशील त्याच्यामध्ये तपशील त्या पुस्तकात दिलेला आहे। 1958 ते 1964 या कालावधीत कवी ग्रेस यांनी ह्या कविता सगळ्या लिहिलेल्या आहेत आणि त्या कविता केरळ, उटकमंड, मुंबई, पुणे, अंजनी चर्च अशा ठिकाणी त्या कविता लिहिलेल्या आहेत। आणि ज्या कवितांच्या खाली नावं नव्हती शहराची, ती नागपूर शहरामध्ये मी कविता लिहिल्या आहेत असं त्यांनी लिहून ठेवलं होतं। कविता संग्रहाच्या मूलपृष्ठावरती ज्या ओळी लिहिल्या आहेत त्या ओळीमध्ये असं लिहिलेलं आहे की या इथे झाडांना उदासीन करणाऱ्या संधी प्रकाशात मी जेव्हा ईश्वरी करुणांची स्तोत्रे म्हणू लागतो, मावळतीला शेवटच्या किरणांची फुलं समुद्राच्या दिशाहीन पाण्यात बुडून जातात, कुठे जातात? एकूणच संध्याकाळच्या कवितांवरचे नेमके विवेचन वाचकाला अस्पष्ट करते। संध्याकाळच्या कविता या अनंत संध्यावेळा एकवटलेल्या आहेत। या वेळांची मिळवणूक झालेली एक प्रदीर्घ अशी संध्याकाळ, प्रकाशाचा मृत्यू होत असताना सृष्टीवर दाटून आलेले गहन आणि गहिरे औदासिन्य, दूरवर पसरत गेलेली जडता, निस्तब्धता आणि निशब्द एकटेपण, या एकाकीपणामध्ये जाणवणारे चिरंतन सोबत करणारे गुडपण, उदात्त दुःख आणि दुःखातच पटणारी त्या अद्भुत शक्तीची अस्तित्वाची ओळख असे या कवितांचे वर्णन करता येईल आपल्याला। संध्याकाळच्या कविता या संग्रहात ठिकठिकाणी निसर्गाच्या प्रतिमा देखील आहेत। मात्र या प्रतिमांमध्ये महानोर सारख्या कवितांसारख्या प्रसन्नपणाच्या दिसत नाही। कवीने रेखाटलेले अनोखे रूप आपल्या मनातील उदासी, विषण्ण कोपऱ्यात कुठेतरी अलगटपणे जाऊन बसते। मला तर असे वाटते की ग्रेस यांच्या कविता वाचताना अर्थाच्या फुटपट्ट्या अजिबात लावू नयेत। त्यांच्या ग्रेस यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाला अपार दुःखाचे, वेदनेचे जबरदस्त आकर्षण असावे आणि असे वाटून जाते आणि अनेक कवितांमधून आपल्याला उदासीनता, व्याकुळता, खिन्नता याचा सहज आविष्कार आपल्याला बघायला मिळतो।
आता त्याच्यामध्ये गाजलेली कविता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, त्याला हृदय मंगेशकरांनी चाल लावली आहे. 2011 मध्ये या पुस्तकाला वाऱ्याने हलते रान या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील लावला. वाऱ्याने हलते रान तुझे सुनसान हृदय गहीवरले, गायीचे डोळे करुण उभे की सांज निळावितले. कवी या सनातन दुःखाचा जणू शोध घेत आहे. प्रसंगी या दुःखाशी त्याचा झगडा देखील आहे. कवीचे दुःख आदिम आहे हे आपणास सतत जाणवत राहते. कवी ग्रेस यांची कविता पुस्तकांमध्येच अडकली होती. ती कविता जनसामान्यांमध्ये तितक्याच ताकदीने पोहोचली असेल तर ती पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. ग्रेस यांची कविता समजून घेणे अवघड आणि त्याला चाल लावणे तर अतिशय अवघड. मात्र हृदयनाथ मंगेशकरांनी ग्रेसच्या शब्दांना चांगलाच न्याय दिला. कवी ग्रेस यांच्यावर एक सर्वसाधारण असा आरोप केला जातो की ग्रेसांच्या कविता कमालीच्या दुर्बोध आहेत, त्याचं आकलन होतं म्हणजे आपल्याला समजतच नाही. त्यावर ज्येष्ठ कवी समीक्षक डॉक्टर वसंत पाटणकर ते म्हणतात की ग्रेस यांच्या कवितेचे आव्हान विशिष्ट प्रकारच्या वाचक वर्गाला बऱ्यापैकी आहे. या आव्हानाचे एक महत्वाचे कारण म्हणजे ग्रेस यांच्या कवितेतील सम्मोहक स्वरूपाची नादमयता, लयबद्धता हे आहे. या प्रकारची नजाकत निर्माण करण्याची ग्रेस यांची क्षमता खरोखरच असाधारण स्वरूपाची आहे. त्यामुळे कवितेचा अर्थ कळो वा न कळो या नादमयतेमुळे अनेक रसिक या कवितेकडे आकर्षक होतात, असा सर्वसाधारण अनुभव आहे. अजून एक कारण म्हणजे ग्रेस यांची कविता रोमॅन्टिक आणि संस्कृत प्रचूर शब्दांनी नटलेली आहे. त्यामुळे ही कविता अनेकांना आव्हान करताना दिसते. संध्याकाळच्या कविता या संग्रहानंतर त्यांचे अनेक संग्रह आपल्याला वाचकांसाठी उपलब्ध झाले. त्यापैकी डार्लिंग, राजपुत्र आणि डार्लिंग, चंद्रमाधवीचे प्रदेश, संध्या पर्वातील वैष्णवी आणि संध्या भयाच्या साजणे हे देखील कविता संग्रह आपण जरूर उपलब्ध असतील सगळ्या लायब्ररीमध्ये, जरूर वाचा. मात्र या संध्याकाळच्या कविताने अतिशय गारुड माझ्या मनावरती केलेले आहे. या पहिल्या संग्रहाद्वारे कवी ग्रेस यांनी वेगळ्या शैलीत लिहिणारा कवी अशी आपली आगळीवेगळी ओळख मराठी साहित्य विश्वाला दिली हे मात्र नक्की. साहित्य मोड या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.